एवढं आपल्याला जाणून घ्यायचं. पहिला प्रश्न तुम्हाला माझा एक आहे, शून्य मशागत तंत्र म्हणजे कुठल्याच प्रकारची मशागत करायची नाही. नावातच सांगते शून्य मशागत. मग कुठल्याच प्रकारची मशागत करायची नाही तर शेती होऊ शकते, होऊ शकते नाही. कोणाला तरी वाटते का होऊ शकते नाही. पण मी सांगेन की मी एकटाच मला सांगितलं का हे तुम्ही जे आता ज्या पद्धतीने आपण शेती करतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीची शेती शून्य मशागत तंत्र करू शकतो. आणि हे प्रूव्ड टेक्निक आहे, म्हणजे लोकांनी याचे अनुभव घेतले आणि ते चांगल्या प्रकारे करून दाखवले. महाराष्ट्रात दोन माणसं असे चंद्रशेखर भडसावळे कर्जत रायगड जिल्ह्याचे आणि एक प्रतापराव चिपळूणकर कोल्हापूर, या लोकांनी याचं या पद्धतीचं संशोधन केलं आणि ते तंत्र तुमच्यापर्यंत आलं. धान कुठं लागतात माहिती आहे का? भात कसे लावतात? त्याला पाणी पोऱ्यामध्ये लावतात, खाचरामध्ये लावतात. परंतु त्या खाचरामध्ये जो भात लावायचा होता तो किती हेक्टिक जॉब आहे. आपण तरी मोठ्या जमिनीत पेरणी करतो ती महिना दोन महिने पाण्यात राहणार. नांगरणी आहे, पाणी देणं आहे, चिखलणी करणं आहे, चिखलणी रोवणी करणं आहे. तर हा जॉब जो होता मजुराच्या बाबतीत विचार केला तर अतिशय परंतु त्या लोकांना तेच करणं म्हणून त्यांनी ते करत आले. परंतु हा हेक्टिक जॉब त्या चंद्रशेखर भडसावळेच्या डोक्यात झाला आणि संपलं पाहिजे. हे बांधावर नाही येऊ शकत, गड्ड्यात जर येऊ शकत येऊ शकत. तर त्यांनी तो प्रयोग केला, धान बांधावर आणला आणि जे काही रिझल्ट त्याला खाचरामध्ये भेटत होते त्यापेक्षा चांगले रिझल्ट भेटले आणि त्या गोष्टीला मग पुढे चालना भेटली. तर या दोघांनी याच्यावर संशोधन करत, शेतकरी आहे ते पण आपल्यासारखे शेतकरी आहे, कृषी भूषण शेतकरी होते त्यावेळेस. मग त्याला महाराष्ट्र शासनानं पुरस्कार देऊन वरती आणला आणि या टेक्निकचा जो काही वापर होता या टेक्निकचा जो गवगवा पूर्ण देशभर झाला. आता वर्ल्ड बँकेनं सुद्धा याची म्हणजे घेतली किंवा हे टेक्निक आपण पूर्ण शेतकऱ्यांमध्ये पसरवलं पाहिजे. या टेक्निकमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पहिला म्हणजे जो आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्याला आपण जमिनीचा सुपीकता निर्देशांक म्हणतो तो म्हणजे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब. हा आजच्या तारखेत जर विचार केला तर आपण जो पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी मायनसमध्ये गेलेला आहे. याचं कारण काय? जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ आपण ऍड करायला पाहिजे ते आता होतच नाही. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ ऍड करण्यासाठी कुठले विषय येतात? सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे शेणखत. आता किती लोकांजवळ शेणखत आहे? किती लोक शेणखत टाकतात जमिनीत? नसल्यागत झालंय, कमी नंतर नसल्यागत झालंय. क्वचित ठिकाणी शेणखताचे गंध दिसतात शेतात, ती पण टाकायची पद्धत फार वेगळी आहे. प्रत्येकाचं दारात ढोर होतं. मजूर जरी असलं तरी त्याच्या अंगणात एक गाय राहायची, एखादी बकरी राहायची, कोंबड्या तरी राहायची. आणि त्याच्याकडे हे पण नव्हतं तर तो रस्त्यावरचं शेण उचलून आपल्या अंगात सडा टाकायचा, झाडपूस करायचं, चुलीतला राख आणि झाडपूस पुन्हा हा उकंड्यात जायचा आणि उकंड्यातून शेतात जायचं. म्हणजे जमिनीत काही ना काही प्रकारे आपण सेंद्रिय पदार्थ तयार करत होतो. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. या सेंद्रिय पदार्थाच्या कमीमुळे जमिनीची परिस्थिती अशी झालेली आहे की आपला जो सध्या जमिनीचा सुपीकता निर्देशांक आहे हा 1% कमी आलेला आहे. ज्यावेळेस आपण 1% जमिनीचा सुपीकता निर्देशांक असेल त्यावेळेस आपण सुपीकतेच्या जवळ आहोत. परंतु आता जर कोणी जमीन तपासणी सॉइल सॅम्पल काढून जर का आपण तपासणीला पाठवलं त्याच्यात जर का आपण म्हटलं आम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब पाहिजे तर सेंद्रिय कर्ब हा तुमचा या भागातला मला नाही वाटत 0.1 किंवा 0.2च्या वर जाईल. 0.17 बघा 0.17 म्हणजे आपण 20च्या अंदर आहोत. ही सरासरी आहे रसकस. मग या सरासरीवर कसं पीक होणार आहे? तर याचा महत्वाचा उद्देश आपला तोच आहे की जमिनीला सुपीक करण्यासाठी जमिनीचा सुपीकता निर्देशांक जो आहे जे आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो, सेंद्रिय कर्ब ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये वाढ करायची. त्याची वाढ कशी करायची ते या टेक्निकमध्ये आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे जमिनीच्या मशागत खर्च कमी करणे. आता मला सांगा उत्पन्नाच्या किती टक्के खर्च मशागतीवर होतो? आता मशागतीमध्ये काय काय ऐकून घ्या. नगरटी, वखरटी, पंडी, पटका, पास, पेरणी, डवरणी आणि निंदणी इतक्या